राज्यभर गाजत असलेला विभागीय क्रीडा संकुलातील 21.59 कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याच्या मैत्रिणींशी काल दिवसभर पोलीस आयुक्तालयात झाडाझडती घेण्यात आली। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः चौकशी केली। त्याशिवाय आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्पिताच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात। हर्षकुमारच्या बाबतीत तिला बऱ्यापैकी माहिती असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। क्रीडा संकुलातील घोटाळा प्रकरणी आरोपी हर्षकुमारच्या मैत्रिणीकडून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून कळतं आणि काल तिची चौकशीही करण्यात आली। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये हर्षकुमार क्षीरसागर याने नेमके काय आरोप केले तेही आपण पाहूया। 4 जून 2024 पासून संजय सबनीसांनी बँकेतून रोज 10 लाख रुपये बेकायदेशीरपणे उचलले। काही दिवसांनी संजय सबनीस बँकेतून रोज 15 लाख रुपये काढायचे। सबनीसांनी त्या पैशातून 29 जून 2024 ला आलोक नगरमध्ये माझ्या नावे 30 लाखांचा फ्लॅट घेतला। 17 जुलै 2024 ला माय वर्ल्ड सोसायटीमध्ये माझ्या नावे 1,35,00,000चा फ्लॅट घेतला। बँकेने पैसे उचलायला मनाई करताच संजय सबनीसांनी स्थावर मालमत्ता रोख रकमेत विकायला सांगितली। 16 ऑगस्ट 2024 रोजी संजय सबनीसांना रोख 40 लाख रुपये, सोनं आणि परदेशी मद्य दिलं। 19 सप्टेंबर 2024 ला रोख 25 लाख रुपये आणि सोनं दिलं। तर 14 ऑक्टोबर 2024 ला रोख 45 लाख रुपये दिले। 29 ऑक्टोबर 2024 ला 30 लाख रुपये आणि सोनं दिलं। तर 30 ऑक्टोबर 2024च्या आसपास काही रक्कम दिली। गुरुकृपा ज्वेलर्स, PNG ज्वेलर्स मधून 40 लाखांचं सोनं खरेदी करून सबनीसांना दिलं। 24 ऑक्टोबर 2010 ला 35,50,000 रुपयांचा डायमंडचा गॉगल आणि इतर वस्तू दिल्या। 23 सप्टेंबर 2024 ला 1.5 कोटींची BMW कार माझ्या नावे खरेदी करून त्यांना वापरायला दिली। दरम्यान या सगळ्या आरोपांमध्ये हर्षकुमार क्षीरसागरनं कोणाकोणाची नावं घेतली आहेत त्यावरही एक नजर टाकूया। क्रीडा उपसंचालक संजय सबनीसांच्या सांगण्यावरून सगळे व्यवहार झाल्याचं त्यानं सांगितलंय। इंडियन बँकेच्या सुशील कुमार सहानींचे सबनीसांशी संगनमत असल्याचा त्याचा आरोप आहे। कमिशनसाठी वरिष्ठ लिपिक स्वप्नील तांगडे, क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांचा दबाव असल्याचाही त्याचा आरोप आहे। मुख्य लिपिक दीपक जगदाळे आणि आनंद थोरातांचाही कमिशनसाठी दबाव असल्याचं समोर आलंय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, 2 प्रश्न। काल अर्पिताची चौकशी झाली, त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत आणि हर्षकुमारनं ज्यांची नावं घेतलेली आहेत त्या नावांच्या अनुषंगानं पुढे तपास कसा होणार आहे? काल दिवसभर हर्षकुमार याची जी मैत्रीण आहे, जिच्या नावावरती हायफाय सोसायटीमध्ये 4 BHK फ्लॅट घेतलेला होता, तिला मुंबईतून अटक करण्यात आली होती आणि दिवसभर चौकशी केली। या चौकशीतून अनेक खुलासे झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र अद्यापही हर्षकुमार हा फरार आहे आणि हर्षकुमारने जे पत्र पोलीस आयुक्तांना लिहिलेलं होतं त्यावर पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे की आधी हजर व्हा, त्यानंतरच या पत्राची सखोल चौकशी करू। मात्र दुसरीकडे पोलिसांनी जे बँकेचे अधिकारी आहेत आणि स्पोर्ट्स विभागातील अधिकारी यांना देखील काल चौकशीसाठी बोलवलेलं होतं। त्यांची चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे। सबनीस यांच्याकडून मात्र या सगळ्या आरोपाबाबत अद्याप कुठलाही खुलासा झाला नाही। आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तो फोन उचललेला नाही। त्यामुळे या प्रकरणातला गुंता अधिकच वाढत चाललेला आहे आणि जे आरोप केलेले ते अत्यंत गंभीर आहेत आणि याशिवाय आरोपीकडे काही व्हॉट्सअप दोघांचे चॅट असल्याची देखील माहिती एबीपी माझ्याकडे आहे। आणि या सगळ्यानंतर आता काय पावलं छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उचलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज देखील काही जणांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्या संदर्भातले अपडेट कृष्णा जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।